ही नऊवार साडी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल वेअर केलेली, तर त्याच्यावरती ज्वेलरी वगैरे घातली. माझ्याकडे काय प्रॉपर असा कोल्हापुरी साज नाहीये, जेवढी ज्वेलरी आहे तेवढी वेअर केली आणि म्हटलं चला हेअरस्टाईल करूया. तर मी नाही ते मधून भांग पाडला होता आणि इकडून ना पिळे करून पिना लावल्या होत्या आणि मागे नॉर्मल अशी वेणी घातली होती, आपण रोज घालतो तशी. आणि तीच वेणी ना एवढा लुक मस्त देत होती ना, म्हणजे वेणी घातली पूर्णपणे आणि ती ना दुमडून घेतली वरच्या साईडला आणि त्याला ना पिनाने सेट केलं. म्हणजे मी ना पेशवाई स्टाईल मध्ये हेअरस्टाईल करत होते. माझ्याकडे गजरा फुलं वगैरे काय नव्हती, त्याच्यामुळे मी तशीच ठेवली ती हेअरस्टाईल आणि लास्टला ना कानातले घातले, कारण मला त्याचे वेल ना केसामध्ये अडकवायचे होते त्याच्यामुळे. तर मस्त अशी ज्वेलरी घातली आणि म्हटलं मेकअप करूया. सगळ्यात अगोदर ना मॉइश्चरायझर क्रीम लावलं, त्याच्यानंतर फाउंडेशन लावलं. मला काय असा प्रॉपर असा मेकअप येत नाही बरं का, जेवढा येतो तेवढा दाखवते. आणि पावडर वगैरे लावून थोडंसं ब्लश केलं आणि आय शॅडो मध्ये ना मी थोडंसं पिंक आणि गोल्डन कॉम्बिनेशन करून ना आय शॅडो लावून घेतला आणि मस्त मस्कारा लावला. आणि अद्विक बघितलं का कसा पळत होता. त्याचे पप्पा आज घरी होते, मग म्हटले होते कर तुला मेकअप करायचा का, मी अद्विकला सांभाळतो. तर ते म्हणतात ना एका सक्सेसफुल पुरुषामागे ना स्त्री असते, तसेच एका स्त्रीला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर पुरुष तिच्या पाठीशी असणं ना खूप गरजेचं आहे. आणि आमच्या घरात ना ते उदाहरण आहे. यांनी ना ठामपणे माझ्या पाठीशी असतात. आणि मस्त ब्ल्यू कलरचं काजळ लावलं, लिपस्टिक लावली, चंद्रकोर आणि नथ. तर लुक कम्प्लीट झालाय. कसा झालाय माझा लुक? तर चला बाय.